हां नमस्कार. आज आपण नवीन प्रकरण घेणार आहोत. भौमितिक रचना किंवा फक्त रचना म्हणजे कन्स्ट्रक्शन म्हणजे मोजून मापून आपण आकृत्या काढाव्या लागतात. तर आकृत्या काढण्याचं कौशल्य, ह्या आकृत्या काढण्यासाठी जे काही साधनं कंपास पेटीमध्ये आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर रचनेचं फार महत्त्व आहे. कोणती आपण कलाकृती बनवायची असेल तर मोजून मापून करायला लागते किंवा कोणताही याचे हे वस्तू निर्माण करताना त्याची लांबी, रुंदी, उंची किंवा काटकोनात जर आकृती असतील किंवा एखादं ड्रॉइंग असेल तर ते काढलं की इफेक्टिव्ह वाटतं. त्याप्रमाणे आपण काही आकृत्यांची इतर रचना आपण शिकायचं आहे. त्याच्यात मूलभूत रचना आहेत आणि त्याच्या आधी आपल्याला कंपासाची साधनं आहेत त्याची आपण इथं ओळख करून घेऊया. तर सर्वप्रथम पहिला आहे मोजपट्टी. मोजपट्टी म्हणजे एक 15 सेंटीमीटरची पट्टी कंपासात असते बघा. 15 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. लक्षात आलं का? त्यातला भाग ही 15 सेंटीमीटरचा जो भाग आहे त्याचा आपल्याला पट्टी कंपासात ती ठेवण्याची सोय आहे. कंपास पेटीचा आकार आहे त्याप्रमाणे तिथं 15 सेंटीमीटरची पट्टी असते. त्याच्यामध्ये पहिली जी रेष असते, प्लास्टिक नव्हे, पहिली रेष असते तिथं 0 आणि नंतर 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर म्हणजे 10-10 मिलीमीटरच्या अंतरावर 1-1 सेंटीमीटर ह्या अंशांकन त्याच्यावर केलेलं असतं. जसं मोजपट्टीवर बघा इथं इंचात दाखवलेत, सेंटीमीटर दाखवलेले आहेत. तिथं तुमच्या ह्याच्यामध्ये फक्त सेंटीमीटर असतात आणि 15 सेंटीमीटरची पट्टी आहे. तर त्यांना आपण मोजून मापून एखादा रेषाखंड काढायचा असेल तर त्या रेषाखंडाची लांबी जितकी पाहिजे तेवढे आपण मोजून मापून खुणा करून आपण घेऊ शकतो. लक्षात आलं का? त्याच्यानंतर दुसरं साधन आहे त्रिकोणी गुण्या. त्रिकोणी गुण्या 2 प्रकारच्या आहेत. म्हणजे ज्याचा आकार त्रिकोणाकृती आहे अशा प्रकारची प्लास्टिकची 2 साधनं तुमच्या कंपास पेटीत आहेत. ते 2 त्रिकोणी गुण्या हे आहेत इथं उपलब्ध आहेत. तर हे 2 त्रिकोणी गुण्या भिन्न आहेत, आकारांचे वेगळे आहेत. तर पहिला बघा हा अर्थात दोन्ही त्रिकोणी गुण्या हा काटकोन त्रिकोणी गुण्या आहेत, कारण इथं माप किती आहे 90 आहे. तर इथं त्याच्यापेक्षा जरा लहान आहे म्हणजे 60 अंशाचा कोण आणि हा सर्वात लहान आहे 30. 30, 60, 90 अशा प्रकारचा त्रिकोणी गुण आहे. याचं प्रमेयसुद्धा आहेत आणि याचा उपयोग आपण ह्या गुण्याचा उपयोग एखादी रेषा आपण लंबरेषा काढायची असेल रेषाखंडावर. आता हा रेषा आहे त्याच्यावर एक बिंदू घेतला आपण, कोणताही पी बिंदू घेतला, याच्यावर लंबरेषा काढायची असेल तर त्रिकोणी गुण्या असा ठेवावा लागतो आणि ठेवून आपल्याला त्या बिंदूतून त्या रेषेला लंबरेषा अशी काढता येते. इथं माप किती 90, कारण ह्या गुण्यामध्ये 90 मापाचा कोण आहे तो आपल्याला इथं दाखवता येतो. म्हणजे गुण्याचा उपयोग लंबरेषा करण्यासाठी होतो. दुसरा त्रिकोणी गुण आहे. तर याच्यामध्ये बघा या 2 बाजू समान आहेत. हा कर्ण आहे, सर्वात 90 मापाच्या समोरील बाजू सर्वात मोठी बाजू आहे कर्ण आहे आणि राहिलेल्या 2 बाजू ह्या समान दिसतात. मग समान दिसतात म्हणजे हा कोणत्या प्रकारचा होतो? समद्विभुज त्रिकोण तयार होतो. समद्विभुज काटकोन त्रिकोण. त्याच्यामध्ये 2 बाजू समान आहेत म्हणजे निश्चितच याचे 2 कोण समान असणार. हा 90 झाला, 180तून 90 गेले, 90 राहिले, ते 90चे अर्धे म्हणजे 45-25 मापाचा म्हणजे 45-25, 90 अशा प्रकारचा त्रिकोणी गुण आहे. तर हा गुण आहे 30, 60, 90 अशा 2 प्रकारच्या त्रिकोणी गुण्या तुमच्या कंपासात उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर पुढचं साधन म्हणजे ह्या कंपास. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा कंपास. तर कंपास एक टोक आहे कंपासला आणि दुसऱ्यावरला पेन्सिल किंवा खडू इथं अडकवायची सोय असते, स्क्रू वगैरे असते. तर या ठिकाणी पेन्सिल अडकवल्यानंतर तो स्क्रू अतिशय चांगला फिट्ट करायला लागतो. जर लूज असेल तर तुमची आकृती किंवा अचूकता तुमच्या आकृतीत मिळणार नाही किंवा दिलेल्या मापाचं आपण अचूकतेपणे दर्शवू शकत नाही. त्यामुळे रेषाखंड किंवा तो कंसाचं माप जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे स्क्रू फिट करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं साधन आहे कर्कटक. कर्कटक म्हणजे दोन्ही बाजूला टोकं असतात बघा. दोन्ही बाजूला फक्त टोकं असतात. म्हणजे इथंच एकच टोक आहे इथं, तर दोन्ही बाजूला दोन्ही हाताना एक टोकच असते. त्याचा उपयोग आपण एखादा रेषाखंडची लांबी आहे ती मोजण्यासाठी जिथं आपल्याला रेषाखंड आहे ती लांबी इथं कंपास त्या कर्कटकात बांधून घ्यावी लागते आणि नंतर हे मोजपट्टीवर आपण किती लांबी आहे ती मोजू शकतो. त्याचा उपयोग कर्कटक होतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं साधन म्हणजे हे अर्धवर्तुळ आहे बघा. ह्या अर्धवर्तुळाला आपण याला कोनमापक म्हणतो. कोनमापक, कोणाचं माप हे अंशामध्ये मोजलं जातं. तर त्याच्यासाठी कोनमापकात जर आपण निरीक्षण केलं तर एकावरला 0 आहे. मग 0, 10, 20, 30, 40, 50 इथं 90 आहे. 80, 90, 100, 110, 150, 160, 170 आणि 180. म्हणजे इकडून मोजला तर 0 ते 180 आणि इकडून मोजला तरी तुम्हाला मोजता येतं 0, 10, 20, 30 इथं 90 आलं आणि इकडे 180. म्हणजे कोनमापकाच्या सहाय्याने आपण दोन्ही बाजूनी कोनमापक कोणाचं माप मोजू शकतो. उदाहरणार्थ इकडे बघा
आपण एखादा कोण काढायचा असेल, समजा हा रेषा काढला, आपण ही रेषा काढली आणि यावरून आपल्याला कोण काढायचं असेल. आता इथं आरंभबिंदू आहे, किरणाचा आरंभबिंदू इकडे आहे. समजा आपण याला नाव दिलं बी आणि याला नाव दिलं सी. कोण ABC काढायचं. कोण बीवर आपल्याला 80 अंशाचा कोण काढायचं असेल, 80 अंशाचा कोण, तर कोण मापक आपल्याला नीट ठेवता आलं पाहिजे. अर्थात इथं हा कोण मापक आणि तुमच्या कंपास पेटीतला कोण मापक यात भिन्न आहे. ते इथं सरळ रेषा आहेत. तुमच्या कोण मापकामध्ये असं असतं बघा, हे प्लास्टिक झालं आणि त्याच्यानंतर एक वरती आडवी रेषा आहे, त्याच्यावर हा मध्यबिंदू कोण मापकाचा हा मध्य असेल आणि इथून तुम्हाला 0 असेल आणि इथं 180 असेल, किंवा इकडे 0 असेल तर इकडे 180 असेल. तर तुम्हाला ही रेषा जी आहे, वहीवर आपण काढलेली रेषा किंवा एक किरण, त्या किरणाचा आरंभबिंदू, तो बिंदू इथं आला पाहिजे आणि याच्यावर ही एकजीव झाली पाहिजे किंवा समावलेली असली पाहिजे. इथं BC असणार तुमचं, बी बिंदू इथं आणि इथं सी आला पाहिजे. तर अशा प्रकारचं तुम्ही प्लास्टिक ठेवून, तुम्ही वहीवर ठेवून तुम्ही रेषा हे करू शकता. आणि नंतर आता 80 अंशाचा कोण काढायचं असेल तर आपल्याला कोण मापक इथं बी बिंदूवर ठेवायला पाहिजे आणि BC हा किरण आहे. जसा BC वर उचलत जाईल तसं कोणाचं माप काय होणार, वाढत जाणार. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, नंतर लास्ट 180. तर असा कोण मापक तुम्ही व्यवस्थित ठेवला पाहिजे. इथं या कोण मापकाचा मध्ये आला पाहिजे. इथून 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80. 80 नंतर इथं खूण करायची आणि नंतर हा आरंभबिंदू, या किरणाचा आरंभबिंदू आपण घेतलेला हा बिंदू हा जोडला की आपल्याला 80 अंशाचा कोण काढतो. तसंच समजा आता ह्या बाजूला डाव्या बाजून काढायचं असेल, समजा आपण इथं P घेतला आणि या बाजूला Q घेतला, अर्थात इथं ABC झाला. कोण ABC, कोण ABC बरोबर किती, 80 अंश. आपण कोण मापकाच्या सहाय्याने कोण ABCचं माप 180 अंश दाखवलं. आता समजा PQR किंवा RPQ घ्या, RPQ. आता याचं माप समजा 100 किंवा 70 घ्या, 70 अंशाचं, 70 अंशाचं कोण काढायचं. तर 70 अंशाचा कोण P बिंदूपाशी काढताना तुम्ही कोण मापक P बिंदूवर ठेवायचा आहे आणि त्रिकोणी हा कोण मापक आहे तो व्यवस्थित त्याच्यावर ठेवा रेषेवर. आणि आता Q पासून इकडून डाव्या बाजूला आहे PQ, ह्या डाव्या बाजूला असल्यामुळे डाव्या बाजून मोजत जायचं आहे. तर इथं 0 आहे, इथं 10, 20, 30, 40, 50, 60 किंवा 60 अंशाचं घ्या, एखादं 60 अंशाचं. आणि हा जोडू शकतो आपण. या ठिकाणी या बाजून आपण केलं, आपण इथं 0 होतं आणि इथं किती आलं, 60 अंश. या कोणाचं माप किती, 60 अंश असं आपण व्यक्त करू शकतो. 0, 10, 20, 30 या बदला आला. तर इकडं काय झालं, या बाजूने मोजलं आपण उजव्या बाजूनं आणि 80. हे दोन्ही बाजूलाही तुम्ही कोणाचं माप मोजू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही आकृती काढू शकता. त्याच्यात पुढे आहे मूलभूत रचना बघायची आपल्याला. हे कंपासातील साधनांचा आपण ओळख करून घेतली आणि त्याचा वापर कसा करायचा आहे ते आपण बघूया रचनेसाठी. तर काही मूलभूत रचना आहेत. काही मोठ्या रचना शिकण्यापूर्वी काही मूलभूत रचना आहेत, त्या अतिशय महत्त्वाच्या असतात आणि त्या जर आल्या तर अशा अनेक मूलभूत रचना मिळून मोठ्या रचनेची आपण आकृती करू शकतो. उदाहरणार्थ त्रिकोण, दिलेल्या मापाचा त्रिकोण काढणे किंवा दिलेल्या मापाचा चौकोन काढणे, त्याच्या व्यतिरिक्त वर्तुळं काढणे, वर्तुळाच्या स्पर्शिका काढणे, हे अभ्यासक्रमात पुढे आहे. त्याचा आपण त्या ठिकाणी या मूलभूत रचनेचा आपण उपयोग करून त्या रचना पूर्ण करू शकतो आणि मोजून मापून त्या रचना काढू शकतो. त्याच्यानंतर पहिले इथं बघा मूलभूत रचना आहे, दिलेला कोन दुभागणे, दिलेल्या कोणाचा कोन दुभाजक काढणे. मूलभूत रचना, मूलभूत रचना किंवा बेसिक काही कन्स्ट्रक्शन आहेत त्या आपण बघायचे आहेत. तर दिलेल्या कोणाचा कोन दुभाजक काढणे, पहिली रचना आहे. दिलेल्या कोणाचा कोन दुभाजक काढणे, कोन दुभाजक काढणे. दिलेल्या कोणाचा कोन दुभाजक काढणे. दिलेला एखादा कोण असेल किंवा मोजून आपण तुम्ही काढलेला कोण असेल, पुन्हा त्याचे समान 2 भाग करणारा या अंतर्भागातून जाणारा किरण म्हणजे कोन दुभाजक आपल्याला काढायचा आहे. आता आपण कोणताही कोण घेऊया, दिलेला कोण
किती मापाचा असेल किंवा मोजून काढलेला असेल. हा याचं नाव देऊ आपण कोन BAC. हा कोन आहे किती मापाचा असेल किंवा कुठलं माप माहीत असेल आणि याचा आंतरभाग जो आहे याचं माप जे असेल त्याचे समान 2 भाग करणारा या शिरोबिंदूतून जाणारा किरण काढायचा आहे, तो कोन दुभाजक काढायचा आहे. तर या मूलभूत रचनेचा उपयोग भरपूर ठिकाणी होणार आहे तुम्हाला, त्यामुळे याचा सराव तुम्ही अनेक वेळा करा, प्रॅक्टिस करा. एखादा कोन कोणत्याही मापाचा काढा किंवा मोजून न काढता कसाही कोन काढा आणि त्याचा कोन दुभाजक काढण्याचा सराव करा, म्हणजे पुढील रचना तुम्हाला काढणं सोपं जातं. तर याच्याकरता आपण साधन घ्यायचं आहे. पहिला पट्टीच्या सहाय्याने आपण कोन काढलं किंवा कोन मापकाचा उपयोग करून दिलेल्या मापाचा कोन काढला आणि त्याचा काय करायचं, कोन दुभाजक काढताना साधन कोणतं वापरायचं आहे, कंपास. कंपास भेटीतील महत्त्वाचं साधन आहे कंपास. त्याच्यामध्ये एका हाताला पॉइंटर आहे आणि दुसऱ्या हाताला आपण पेन्सिल स्क्रूच्या सहाय्याने फिट्ट करायची आहे. त्याच्यानंतर याची रचना कशी आहे बघा, हा कोणाचा जो शिरोबिंदू आहे त्या शिरोबिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि सोयीची त्रिज्या घ्या. सोयीची म्हणजे तुमच्या ह्याच्यात आकृती, अति जास्त पण नको, कारण आकृती लहान आहे आणि इतकी त्रिज्या गरजेची नाही, किंवा एकदम कमी पण घेऊन का, एकदम कमी घेऊन सुद्धा अडथळा होतो, कंपास फिरवणं अडचणीचं जातं. त्याच्यासाठी आपण सोयीची त्रिज्या घेऊया, म्हणजे कंपास फिरवण्यास हलकं जावं, सोपं जावं, अशा रीतीनं आपण सोयीची त्रिज्या घेऊया. आणि काय करूया आपण इथं ह्या कोणाच्या दोन्ही बाजूवर एक सुईची त्रिज्या घेऊन दोन्ही बाजूवर आपण एक कंस काढला, तो पहिल्या बाजूला एका बिंदू छेदतो, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बिंदू छेदतो. त्याला नाव आपण द्या ABC झालंय, इथं D घेऊया आणि इथं E. सुईच्या त्रिज्येने A मध्ये कल्पून एक आपण कंस काढला, तो दोन्ही बाजूंना D आणि E यामध्ये छेदतो. त्याच्यानंतर पुढची रचना आहे. तर आता नंतर ही त्रिज्या तुम्ही मोडली तर चालते, नवीन त्रिज्या कोणतीही घ्या. त्रिज्या घेऊन आपण त्या नवीन बिंदूवर E बिंदूवर कंपास ठेवा आणि कोणाच्या अंतर्भागात एक कंस करूया. आता ही मोडायची नाही त्रिज्या, ही स्थिर ठेवा किंवा अशीच ठेवा. जसं E बिंदूवरून तुम्ही अंतर्भागात कंस केला तसाच आता दुसरा जो छेदबिंदू आहे कंस आणि बाजू, त्या छेदबिंदूवर कंपास ठेवा आणि त्या आधीच्या कंसाला छेदेल असा एक कंस करा. हा एक बिंदू मिळतो, तो बिंदू आणि A बिंदू हा पट्टीवर घ्यायचा आहे. हे दोन बिंदू आपण पट्टीवर घेऊन आपण जोडले की एक कोन दुभाजक आपल्याला मिळतो. हा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पट्टी धरताना अगदी व्यवस्थित जरा जर गडबड झाली, व्यवस्थित झालं तर हे अंतर्भाग आहेत हे वेगळे मापाचे दिसू शकतात किंवा विचित्र काहीतरी आकृती दिसते. हे अंतर्भागाचे समान दोन भाग झाले, उदाहरणार्थ आता 60 अंशाचा असेल तर निम्मा भाग किती 30-30 अंशाचा, किंवा 80 असेल तर दोन्ही कोन 40-40 अंशाचे असतील. अशा दृष्टीने आपल्याला दिसले पाहिजेत आणि हा आपण कोन दुभाजक पूर्ण केलं. इथं रचना कशी होते बघा, रचनाकृती. तर पहिली रचना काय असेल, दिलेल्या मापाचा कोन काढा किंवा कोणताही अंदाजे कोन काढा. दिलेल्या मापाचा कोन काढणे, दिलेल्या मापाचा कोन काढणे. या ठिकाणी कोणता आपण कोन BAC, कोन BAC काढले. हे शाब्दिक झालं आणि ॲक्च्युली आपण कोन BAC हा कोन काढला. दुसरी रचना आहे, पुढचा भाग याची पुढची पायरी. शिरोबिंदू A, शिरोबिंदू A वर सोयीस्कर त्रिज्येने, सोयीस्कर त्रिज्येने बाजू B, बाजू AC आणि बाजू AB, बाजू AB व बाजू AC, हे बघा बाजू AB आणि बाजू AC वर कंपासने कंस काढले, कंस काढले. ते कोणत्या बिंदूचे येतात, D आणि E मध्ये. ते D व E मध्ये छेदतात. ज्या आपण कंपास A मध्ये कल्पून आपण सुईच्या त्रिज्येने कंस केला, तो बाजू AB ला कुठं D मध्ये छेदतो आणि बाजू AC ला कुठं E मध्ये छेदतो. हे दुसरी पायरी आली. तिसरी पायरी,
नवीन त्रिज्या घ्या, नवीन कोणतीही त्रिज्या, कोणत्याही सुईच्या त्रिज्येने किंवा सुईच्या त्रिज्येने म्हणूया, फक्त सुईच्या त्रिज्येने डी व ई हे मध्य कल्पून डी आणि ई हे मध्य कल्पून, म्हणजे आपण कंपासात जे कंपाचं टोक ठेवणार ते डी बिंदूवर ठेवणार आणि नंतर कुठे ठेवणार, ईवर ठेवणार, म्हणजे डी आणि ई हे मध्य कल्पून कोणाच्या कोण कुठला काढला आपण, बीएसी, कोण बीएसी च्या अंतर्भागात छेदणारे कंस काढले, छेदणारे कंस काढले. बघा डी वरनं आपण एक कंस काढला, तसाच न डिस्टर्ब करता किंवा त्याच त्रिज्येने ई वर कंपास ठेवला आणि आधीच्या कंसाला छेदेल असं कंस काढला. ह्या कोण बीएसीच्या अंतर्भागात काढले, छेदणारे कंस काढले. पुढची पायरी बघा, 4 नंबर पायरी. पुढे काय केलं आपण, तो कंस दोन्ही कंसाचा छेदबिंदू आणि शिरोबिंदू, दोन्ही कंसांचा छेदबिंदू, याला नाव देऊ आपण ABCDEF घेऊ, एफ छेदबिंदू एफ व शिरोबिंदू ए यांना जोडणारी रेषा काढली, आणि पुढची जी स्टेप आहे 5वी, तर आपल्याला इथं 2 कोण मिळाले. या कोण बीएसी या कोणाचे समान 2 भाग झाले. त्या कोणाची नावं काय होते, कोण BAF आणि दुसरा कोणता CAF. कोण BAF बरोबर कोण CAF मिळतो किंवा तयार होतात. हे 2 कोण आहेत, ते दोन्ही कोण काय होतात, समान मापाचे होतात. म्हणजे 80 घेतला तर 40-40 होणार, 60 अंशाचा कोण घेतला तर दोन्ही कोण काय होणार, 30-30 अंशाचे होणार. अशा रीतीनं दिलेल्या कोणाचा आपण काय काढला, कोनदुभाजक काढला. परत एकदा सांगतो बघा, दिलेल्या मापाचा कोण काढा किंवा कोणताही मनाने कोण काढा, त्याचे समान 2 भाग करणारा आपण कोनदुभाजक काढू शकतो. पहिला दिलेला कोण काढा, मोजून काढा किंवा अंदाजे काढा. नंतर शिरोबिंदू ए, जो कोणाचा शिरोबिंदू आहे त्या ए वर काय करायचं, कंपास ठेवून आपण दोन्ही बाजूंना छेदेल असा एक कंस करायचा. त्या छेदबिंदूंना आपण नावं द्या. त्या नवीन छेदबिंदूंवर कंपास ठेवून ह्या कोणाच्या अंतर्भागात एक सुईच्या त्रिज्येने दोन्ही कंस करायचं दोन्ही बिंदूवरून, आणि तो बिंदू आणि शिरोबिंदू जोडला की मिळणारा जो किरण आहे त्या किरणाला काय म्हणतात, मूळ कोणाचा कोनदुभाजक म्हणतात. अशा रीतीने आपण कोनदुभाजक काढला. याचा उपयोग पुढील रचनेमध्ये किंवा इयत्ता 10वीला सुद्धा अतिशय महत्त्व आहे, आणि ह्याची तुम्ही एक 5-6 वेळा तुम्ही ही आकृती याचं काढून याचा सराव करायचा. पुढची रचना आहे दिलेल्या रेषाखंडाचा कोनदुभाजक काढणे. दुसरी रचना दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. आता याच्यामध्ये बघा रेषाखंड काढायचा आहे, म्हणजे मोजून आपण रेषेचा काही भाग जो आहे मोजून मापून घ्यायचा आहे, रेषाखंड होतो त्याच्यावर एक उभी रेषा काढायची आहे. ती उभी रेषा काय असणार, त्या मूळ रेषेला काय असणार, लंब असेल आणि त्या रेषाखंडाचे समान 2 भाग करणारे असेल. अशा रेषेला काय म्हणतात, लंबदुभाजक काढायचं. आता एक उदाहरण घेऊ आपण इथं. उदाहरण AB बरोबर 7.6 सेंटीमीटर काढून त्याचा PQ हा लंबदुभाजक काढा. हा कोणत्याही मापाचा एक रेषाखंड काढायचा आहे आणि त्याचा लंबदुभाजक काढायचा. मग त्याप्रमाणे आपण मोजून इथं घ्यायचं आहे. AB आपण 7.6 घ्यायचा आहे, मोजून काढूया आपण. हा पहिला 0 असेल
तिथं आपण खूण करायचे आहे, नंतर 7च्या पुढे 6वी रेघ असेल तिथं पॉईंट करायचं आहे, नंतर ते जोडायचं. या ठिकाणी रेषाखंड काढताना आपण हे कटिंग आपण काढलं दाखवलं पाहिजे, अंतबिंदू दाखवले पाहिजेत. काही पोरं काय करतात, असं बाण काढतात. हा रेषाखंड होऊ शकत नाही, याला काय म्हणतात, रेषा म्हणतात, आणि याला काय म्हणतात, रेषाखंड. म्हणजे या रेषाखंड काढताना बाण काढायची काही गरज नाही. इथं 0 आहे आणि इथं 7.6 म्हणजे 7 सेंटीमीटर आणि पुढे 6 मिलीमीटर. याच्यामध्ये आपण नाव काय द्यायचं आहे, रचनेप्रमाणे AB हे नाव द्यायचं आहे. त्याचं माप काय घेतलं आहे आपण, 7.6 सेंटीमीटर. ही नोंद घ्यायला लागते. प्रश्नात दिलेली नावं घ्यायची, दिलेलं माप तिथं त्या अचूक जागेवर लिहिलं पाहिजे, आणि त्याचं काय करायचं, आपण लंबदुभाजक काढायचं. मग लंबदुभाजक काढताना इथं प्रथम काय करायचं, कंपास घ्यायचा. कंपास आता एबीचा मध्यबिंदू अंदाजे तुम्हाला लक्षात येतो, किंवा तुम्ही लहानपणापासून बघता एखादं फळ असेल किंवा एखादं चॉकलेट असेल, कॅडबरी चॉकलेट, त्याचे समान 2 भाग करताना आपण अंदाजे करतो, है नाही. काही कमी जास्त करतो का, कमी जास्त केलं नक्की भांडण होणार वाटणी करताना. ते समान अंदाजे मध्यावर आलं पाहिजे. तर आता याचा मध्यबिंदू अंदाजे आपल्याला नजर दिसते, इथं असेल का, नाही इथं असेल अंदाजे. तर तो निम्म्यापेक्षा जास्त कंपासात आपण अंतर घ्यायचं आहे. AB रेषाखंडाचा निम्म्यापेक्षा जास्त कंपास A बिंदूवर ठेवा, आणि अंदाजे इथं आपल्याला वाटतं की निम्म इथं होतं आहे, म्हणजे अर्ध. त्याच्यापेक्षा जास्त, निम्म्यापेक्षा जास्त कंपासात अंतर बांधून घ्यायचं आहे. इथं काय करायचं, वरच्या अंगाला कंस करायचं आहे, रेषाखंडाच्या वरच्या बाजूस कंस करा, तसंच खालच्या बाजूला कंस करा. आणि आता मोडायचं नाही. आता A बिंदूवरून आपण 2 कंस काढलेत, खाली आणि वर. आता न मोडता A बिंदूवर जसं आपण केलं तसंच काय करायचं आहे, तर B बिंदूवर कंपास ठेवायचा आहे, आणि आधी काढलेले जे कंस आहेत, आधी इथं काढलेले जे कंस आहेत, त्या कंसांना छेदेल असे आपण कंस काढायचे आहेत दोन्ही अंगाला. जर आधीचा कंस लहान असेल तर तो वाढवून घेऊ शकता परत मागं येऊन, आणि दोन्ही कंस आपल्याला छेदणारे मिळले पाहिजेत. कारण A पासून जेवढ्या अंतरावर बिंदू आहे तेवढ्याच अंतर इथं असेल, B आणि समदूर असेल. हा पुढचा भागाला. आता हे 2 बिंदू आपण पट्टीच्या ह्याने आपण जोडले. हे दोन्ही कंसाचे छेदबिंदू आहेत. हे छेदबिंदू आपण पट्टीवर घेतले आणि ते जोडून आपण एक रेषा काढली. तर ही रेषा काढताना आपण काय करतो, ABला छेदून जाते. तर ABला ज्या ठिकाणी छेदून जाते, समजा आपण ह्याला नाव दिलं आपण M बिंदू छेदतात. तर AM जेवढी लांबी असेल, AM जेवढी तेवढी जर काय असेल MB, म्हणजे काय होत आहे, दुभाजक. ABचा दुभाजक झाला. आणि तसंच काय पुढे काय म्हटलं, लंब म्हणजे आपण कोण मापकानं इथं मोजून बदलायचं. तिथं माप किती होणार, 90. किंवा त्रिकोणी गुण्या लावून बघा तुम्ही. हा त्रिकोणी गुण्या आपण ठेवला असा की आपल्याला त्रिकोणी गुण्याचा 90 अंशाचा कोण इथं दाखवतो. म्हणजे आपण ABचे समान 2 भाग करणारा बिंदू मिळाला, आणि त्या बिंदूतून ही रेषा कशी आहे, लंब आहे. त्या रेषेला नाव काय द्यायचं आहे, PQ. आपण इथं P देऊया नाव, आणि इथं PQ रेषा ABला M मध्ये छेदते, आणि M बिंदूपाशी काय येतं, 90 अंशाचा कोन. तर याची रचना किंवा कृती आपण काय केली, याचं थोडंसं वर्णन करण्याचं कौशल्य असलं पाहिजे. तर कृती करायचं तुम्हाला लिहायचं कळलं की नक्की तुम्हाला रचना परफेक्ट झाली असा अर्थ होतो. कृती बघूया आपण इथं. रचना कृती. पहिला काय केलं आपण, सुरुवातीला AB काढला. किती लांबीचा काढला, 7.6 काढला. AB बरोबर 7.6 सेंटीमीटर काढला. इथं कोणतं साधन वापरलं आपण, कंपासातला मोजपट्टीच्या सहाय्याने आपण तो AB हा काढला. त्याच्यानंतर A बिंदू ABचा रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर, AB रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासात घेऊन किंवा कंपास इथं ठेवला आपण, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि कंपासात घेऊन A बिंदूवरनं आणि B बिंदूवरनं दोन्ही अंगावर आपण काय केले, कंस काढले. घेऊन A व B बिंदूवरून बिंदू मध्य कल्पून कंस काढले, छेदणारे कंस काढले. किंवा A बिंदूवरून आपण कंस काढला, B बिंदूवरून कंस काढला, आणि ते दोन्ही एकमेकांना छेदले. छेदणारे कंस काढल्यानंतर पुढची पायरी काय होते,
त्या बिंदूला आपण नाव द्यायला पाहिजे इथं पी क्यू इथं झालं, एम एन हा आर एस घ्या किंवा कुठल्या असेल काढले पुरेसे आहे. ते छेदबिंदू जोडले किंवा जोडणारी रेषा काढली ती ए बीला कुठल्या बिंदूत छेदते? एम बिंदूमध्ये छेदते, एम बिंदूत छेद होते. याच्यावरनं परिणाम काय आपल्याला चौथा कृती काय मिळाली? ए एम बरोबर एम बी होईल. मोजून बघितलं आपण किंवा कर्कटकनं बघितलं, ए बी जेवढे आहे कर्कटकच्या सहाय्याने ए बिंदूवर कर्कटक ठेवलं, दुसऱ्या एम बिंदूवर ठेवलं. तसं उचलून बघितलं आपण इथं, हे बघितलं दोन्ही आपल्याला काय मिळाले? समान होतात. पाचवा मुद्दा कोणता मिळाला आपल्याला? पी क्यू कसे आहे? पी क्यू कसे आहे? ए बीला लंब आहे, तयार होते. पी क्यू ही ए बीला लंब होते, म्हणजे गुण्यानं आपण बघितलं हा 90 मापाचा कोन. अशा रीतीने आपण दिलेला रेषाखंड घेतला आणि त्याचा आपण लंबद्वय काढला. कशाच्या सहाय्याने? साधन कोणतं वापरलं? मोजपट्टी आणि कंपास. कंपासानं आपण लंब काढला. पुढची रचना आहे 60 अंशाचा कोन काढणे. दिलेल्या किरणाचा आरंभबिंदूपाशी 60 अंशाचा कोन तयार करणे. ह्या तीनच मूलभूत रचना आहेत तुम्हाला 9वीला. त्यापैकी तिसरी रचना घेऊया आपण. तिसरी मूलभूत रचना, दिलेल्या किरणाच्या आरंभबिंदूची 60चा कोन रचणे. बिंदू पाशी पाहिजे तिथं प्रिंटिंग चालू आहे. साठ अंशाचा कोन रचणे किंवा कोन रचा. 60 अंशाचा कोन रचायचा आहे. तर पहिला इथं आपल्याला एक काय करायला पाहिजे? किरण काढायचं आहे. याला आरंभ बिंदू आहे आणि ज्या दिशेला किरण चालला आहे तिकडे आपण बाण दाखवलं. पहिला किरण काढला आणि हा आरंभ बिंदू आहे. समजा आपण याला नाव देऊया ओ आणि इकडं ए घे. किरण ओ ए काढलं तर याचा आरंभ बिंदू कोणता आहे? ओ आणि एच्या दिशेनं किरण चाललं आहे. तर या ठिकाणी आपल्याला 60 अंशाचा कोन काढायचा आहे. 60 अंशाचा कोन काढताना आपण काय करायचं आहे? कंपासचा उपयोग करायचा आहे. कंपासचं टोक कुठं ठेवायचं आहे? आरंभ बिंदूवर ठेवायचं आहे नेहमीप्रमाणे. आणि सुईची त्रिज्या घ्यायची आहे. सुईची त्रिज्या घेऊन आपण काय करायचं? आता फक्त एकच किरण आहे, दुसरा किरण आला की आपल्याला कोन मिळणार. तर आता आरंभ बिंदूवर कंपास ठेवल्यानंतर आपण एक सुईच्या त्रिज्येने काय केला? कंस केला. तो कंस काय केला? ओए किरण ओएला एका बिंदूत छेदणार आणि वरती कुठे छेदणार? कारण रेषाच नाही आहे. त्याच्यानंतर हे न मोडता कंपास काय करायचं? ह्या छेद बिंदूवर कंपास ठेवा पुढे आणि आधी काढलेल्या कंसाला असा एक कंस छेदणारा कंस काढा. ते दोन बिंदू आपल्याला आरंभ बिंदू आणि नवीन बिंदू हा जोडला की आपल्याला 60 अंशाचा कोन तयार होतो. इथं 60 अंशाचा कोन इथं तयार होतो. समजा इथं नाव घ्या, इथं पी घ्या. पुन्हा एक सांगतो बघा. किरण ओ ए काढला. ओ हा आरंभ बिंदू आहे. आरंभ बिंदूवर कोन मापक ठेवला आणि एक कंस काढला आपण सुईच्या त्रिज्येनं. तो किरण ओएला एका बिंदूत क्यूमध्ये छेदणार आणि वरती आपल्याला पी बिंदू मिळाला नाही. तर सुईच्या त्रिज्यानं कंस काढला. तो कंस न मोडता कंपासातलं त्रिज्या न बदलता कंपास क्यूवर ठेवा आणि आधीच्या कंसाला एक कंस काढा. तो पी बिंदू मिळतो. पी आणि ओ जोडलं की आपल्याला ह्या कोणाची दुसरी बाजू आपल्याला मिळते. आणि या ठिकाणी कोन पी ए क्यू पी ओ ए
किंवा POA म्हणा किंवा POQ म्हटलं तर चालतं. हा कोन तयार होतो. हा कोन 60 अंशाचा, 60 अंशाचा कोन तयार होतो. बघा परत सांगतो. पहिला किरण OA काढा, कंपास घ्या, कंपास आरंभबिंदूवर ठेवून एक कंस करा, न मोडता Qवर कंपास ठेवा आणि कंस करा. तो कंस छेदबिंदू आहे आणि आरंभबिंदू जोडला की आपल्याला एक किरण मिळतो आणि त्या किरणापासून या दोन्ही किरणचा छेदबिंदू एकच असल्यामुळे कोन तयार होतो. या कोणाचं माप 60 अंश आहे की नाही मोजून बघूया. कोण मापायचं साधन घ्या, इथं कंपास व्हायचा ठेवा, नीट ठेवायचा आणि इथं बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60 किती अंशाचा कोण आहे? 60 अंशाचा कोन इथं आपल्याला तयार करता येतो. म्हणजे आपण कोन मापक या साधनाचा उपयोग न करता फक्त कंपास आणि पट्टीच्या सहाय्याने सुद्धा आपण 60 अंशाचा कोन काढू शकतो. याच्यानंतर तुम्हाला पुढच्या अभ्यासामध्ये स्वाध्याय 6.1 मध्ये 30 अंशाचा कोन काढायला लागेल, 60 अंशाचा किंवा त्याच्या पटीतील 90 अंशाचा कोन काढायला लागेल. तर अशा प्रकारची गणितं आहेत ती आपण काय करूया उद्या बघूया आणि या ठिकाणी थांबूया. थँक्यू.